जय भीम मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक छान असा लेख आणला आहे, जो शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या पन्हाळा भेटीवर लिहिलेला आहे. हे एक फेसबुक पेज आहे, त्यावरून मला मिळाला. फेसबुक पेजचं नाव आहे कथा विश्व. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची प्रतापगडावर भेट ठरली. याप्रमाणे छत्रपती शिवराय व त्यांचे 10 अंगरक्षक प्रतापगडावर पोहोचले. अफजल खान अगोदरच शामियानात आला होता. शिवराय व त्यांचे वकील शामियानात गेले. अफजल खानाने शिवरायांचे स्वागत केले आणि आलिंगन दिले. अफजल खानाने शिवरायांची मान काखेत दाबण्याचा प्रयत्न केला आणि शिवरायांच्या पाठीत बिचवा खुपसला, पण चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. तेवढ्यात शिवरायांनी खानाच्या पोटात वाघनखे खुपसली. त्याच अवस्थेत अफजल खान लवा म्हणजे वाचवा वाचवा म्हणत पळत सुटला. बाहेर संभाजी कावजी उभे होते. त्याने अफजल खानाला कापला. शामियाना सन्नाटा पसरला. सय्यद बंडा शिवरायावर वार करणार. तेवढ्यात जिवाजी महाले या सैनिकाने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. खरंच होता जिवा म्हणून वाचला शिवा. शामियाना बाहेर सिद्दी इब्राहिम हा शिवरायांचा मावळा शत्रूंशी एकाकी झुंज देत होता. शिवरायांनी अफजल खानाला मारल्यानंतर काय संपले. विजय जवळ होता, पण अचानक एक घटना घडली. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला. घळाघळा रक्त वाहू लागले. जिरटोप असल्यामुळे शिवराय बचावले. जर जिरटोप नसता तर त्याच वेळी स्वराज्याची प्राणज्योत मावळली असती. त्याच अवस्थेत शिवरायांनी कुलकर्णीची तलवार हिसकावून घेतली आणि महाराजांनी त्याला कापला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर महाराजांनी योजना होती की लगेच गडाच्या दरवाजाकडे धाव घ्यायची. प्रतापगडाच्या दरवाजाकडे पळत सुटले. जाता जाता महाराज सोबतचे अंगरक्षक मोजू लागले. 1 2 3 4 5 6 7 8 9. फक्त 9. सोबत 10 होते. मग कोण बाकी राहिलं? राजांनी विचारलं. कोणीतरी म्हटलं, संभाजी कावजी नाही जी. राजे म्हणाले, नाही? काय झालं? मधूनच कुठे गेला? तेवढ्या संभाजी कावजी धापा टाकत आला. राजे संतापले आणि म्हणाले, संभाजी कुठे होतास? संभाजी कावजी म्हणाला, राज, तुम्ही वाघनख मारली खानाला, पण म्हटलं मरतो की नाही म्हणून मागे गेलो आणि त्याचं शिर कापून आणलं आणि त्याने कापून आणलेलं खानाचं डोकं वर केलं राजांना दाखवायला. राजे म्हणाले, अरे गड्या, त्या वाघनखांना विष लावलं होतं. खान कसाही करून मरणारच होता. मग तू हे वेडधाडस का केलं? यापुढे लक्षात ठेव, जे आपल्या योजनेत नाही ते कधीही करायचं नाही. एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं, पण जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर तुमच्या मातोश्रींना काय तोंड दाखवलं असतं मी? ती तर हेच म्हटली असती की शिवाजीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला. तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं, पण स्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये. जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे, जो आपल्या एका साध्या अंगरक्षकासाठी सुद्धा मरायला तयार आहे. आपल्या प्रजेवर लेकरासारखं प्रेम केलं आहे ह्या राजाने. संभाजी कावजी आणि हिरोजी फर्जंद यांनी अफजल खानाचे मुंडके रायगडावर जिजाऊ यांना दाखवायला आणले. शत्रू अफजल खान मेला याची जिजाऊंना खात्री झाली. जिजाऊंनी सैनिकांना अफजल खानाच्या प्रेताचे दफन प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचे आदेश दिले. जय जिजाऊ जय. जय शिवराय जय. जय शंभूराजे जय. अभिमानाने सांगावंसं वाटतं आहे